हम लोग तो बहुत घबरा रहे थे, लेडीज थे ना दोनों, कैसा जाने का और कैसा नहीं। बेटी की जैसी लग रही है मुझे। बेटा बेटी की जैसी लग रही है। थँक्यू आंटी, थँक्यू. खूप कमी वेळात आणि ज्याला खरोखर वेळेवर यायचं त्याने तुमच्याच गाडी द्यायला पाहिजे. भयानक गाडी चालवता तुम्ही, एकदम सुपर आणि सुखरूप पोहोचवलं आम्हाला. नमस्कार, मी विद्या शेळके. आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ. खूप दिवस झाले होते की अहिल्यानगरची मला बुकिंग नव्हती मिळाली, पण आज फायनली मला अहिल्यानगरला ड्रॉप होता आणि कुर्ल्यावरनं पिकअप होता. मी सगळ्यात पहिले आले मंगतराम CNG पंपावर आणि तिथं CNG वगैरे भरून घेतला. त्यानंतर माझा पुढचा प्रवास सुरू केला. मला पिकअप 8चं होतं आणि एक्झॅक्ट टायमावर मी माझ्या पिकअपला पोचणार होते. कुर्ल्यामध्ये आले आणि लगेचच म्हटलं आता पिकअप पॉईंटला पोहोचलं पाहिजे. पिकअप पॉईंटला गेले, फोन केला पॅसेंजरला, फोन करून मग लगेच त्यांना पिकअप वगैरे करून मी माझं पुढचं पिकअप तिथून जवळच दोघी बहिणी होत्या, त्यांना पिकअप करून लगेच निघायचं होतं अहिल्यानगरच्या दिशेला. त्या दोघींनाही पिकअप करून आणि त्यांचा मुलगाही सोबत होता. का तर त्या दोघी पण खूप वयस्कर होत्या, म्हणजे एजेड असल्यामुळे त्यांना वाटलं लेडीज ड्रायव्हर आहे, कशी नेईल काय नेईल माहीत नाही आणि एखाद्या थर्ड पर्सनवर आपण पटकन विश्वासही ठेवत नाही. त्याच्यामुळं ते दादा सोडायला त्यांना चालले होते. त्यानंतर खालापूर टोलला आलो आम्ही. खालापूर टोलला आल्यानंतर त्यांना विचारलं मी तुम्हाला ब्रेकफास्ट वगैरेला थांबायचं आहे का म्हणून. मग त्यांनी सांगितलं की आपण एक छोटासा ब्रेक घेऊ शकतो, वॉशरूम वगैरेला पण जाऊन येऊया. त्यानंतर आम्ही फूड मॉलला आलो. फूड मॉलला आल्यानंतर लगेच म्हटलं पार्किंगला जागा मिळाली की बरंच होईल. कार पार्क करून पुन्हा आजींना पुढच्या ज्या माझ्या शेजारी बसलेल्या त्यांना अजिबात उतरता येत नव्हतं. मग आम्ही तिघंच गेलो, 3 मिसळ वगैरे घेतली आणि पुन्हा आमचा पुढचा प्रवास सुरू केला. त्यांना ब्रेकफास्टला गाडीतच आणून दिलेलं मी सगळंच आणि त्यांना चढता उतरायला खूप त्रास होत होता, म्हणून बऱ्याच वेळेस CNGलाही मी त्यांना उतरवू दिलं नाही. आणि वयस्कर असल्यामुळं जास्त त्यांची परेशानी करूच तर खूप मला असं वाटतं नाही का की आपण आपल्या फॅमिली मेंबरसारखेच प्रत्येक पॅसेंजरची काळजी घेतली पाहिजे. त्यांना सुखरूप पिकअप आणि ड्रॉप हा खूप आरामदायी झाला पाहिजे. म्हणूनच माझे पॅसेंजर जे कोणी असतात ते खूप सॅटिस्फाय असतात प्रवासामध्ये. त्यांना सर्विस खूप आवडते आणि ते नेहमीच मला आवर्जून कार बुक करण्यासाठी माझे डेट जर बुक असली तरी त्यांचे प्लॅन माझ्या डेटवर फिक्स करतात. त्यानंतर आम्ही निघालो पुन्हा अहिल्यानगरच्या दिशेला. खूप पाऊस चालू होता आणि आज फर्स्ट टाईम मी मिसिंग लिंक रोड पाहणार होते. म्हणजे जेव्हापासून चालू झालं तेव्हापासून मी एकदाही ह्या रोडला प्रवास केला नव्हता. समृद्धीला नेहमीच करते, समृद्धीवर दररोज असतो, पण खरंच मिसिंग लिंक रोडचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि सॅल्यूट आहे हे जे कोणी मिसिंग लिंक रोडचं काम केलं असेल त्यांना, कारण की खूप छान त्यांचं प्लॅनिंग होतं. जे काही प्रोजेक्ट होतं ते खूपच सुंदररित्या त्यांनी पार पाडलेलं होतं. त्यानंतर आम्ही मिसिंग लिंक रोडमधून बाहेर निघालो आणि CNG भरायसाठी पुन्हा मला पुण्यात थांबायचंच होतं. तर पुन्हा आम्ही CNG भरायला पुण्यात आलो. पुण्यामधून पण जाताना बऱ्याच ठिकाणी असं होतं की आपल्याला कुठे मिळेल कुठे नाही, पण बऱ्यापैकी मला पूर्ण रूटला CNG थोड्या अंतरावर दिसला. त्यानंतर आम्ही CNG भरून निघालो आणि परत पुढे त्यांना चहासाठी थांबायचं होतं. ज्या आज माझे जे पॅसेंजर होते त्यांच्या मुलाला खूप चहा आवडतो, त्यामुळं ते मला थोड्या वेळेत चहाला थांबायला सांगायचे. संभाजी महाराजांचा पुतळा होता रस्त्यात लागलेला, खूप छान आणि खूप मोठा पुतळा होता आणि खूप सुंदरही होता. ते चहा घेऊन येऊस तर आम्ही तिघी गप्पा मारत बसलो आणि म्हटलं चला त्यांच्या फॅमिली मधले जे काही प्रॉब्लेम होते, खूप म्हणजे एकदम आपलं घरचं फॅमिली मेंबर आहे असं समजून मला ते शेअर करत होत्या. त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स होते ते ऐकून जरा असं वाटायचं
की लाईफ खरंच खूप कॉम्प्लिकेटेड आहे. कधी कधी आपल्याला वाटतं ना की आपलीच लाईफ खूप जास्त संघर्षात, खूप जास्त अडचणीमध्ये आहे, पण नाही, जगामध्ये दुःख त्यापेक्षाही जास्त असतं. शेवटी फायनली आळंदीमध्ये पोहोचले, समाधींचं गाडीतूनच दर्शन घेतलं आणि पुन्हा आम्ही नगरच्या दिशेला निघालो. त्याच्यानंतर आम्हाला परत असं होतं की आळंदीतून आपण बाहेर पडलो की जसं आम्हाला आपलं जे म्हणतो आपण हायवे हा लगेच लागेल, पण बराचसा वेळ गेला हायवेला लागायला. खूप घाटामध्ये पण ट्रॉफिक लागलेली, छोटे छोटे घाट होते आणि सिंगल रूट असल्यामुळं बराच वेळ लागला. त्यानंतर फायनली आम्ही नगरमध्ये पोहोचलो होतो आणि म्हटलं आता नगरमध्ये पोहोचलो, यांना ड्रॉप करून माझं सेकंड पिकअप लगेचच होतं. लगेच म्हणजे बऱ्यापैकी 2-3 तास मला वेटिंग होतं. आणि महत्त्वाचा मुद्दा असा होता की मला ड्रॉप नगरमध्ये होता आणि पिकअप राहुरीवरून होता. पण त्याआधी म्हटलं चला आधी यांना ड्रॉप करूया आंटीला, आणि त्यानंतर त्यांचं माझ्यासोबतचा जो प्रवास होता, त्यांचा जो एक्सपिरियन्स होता की एक डाऊट होता त्यांना की एक लेडीज ड्रायव्हर असल्यामुळं माहीत नाही कशी नेईन काय नेईन. चला तर आपण फायनली त्यांना ड्रॉप करून विचारूया की त्यांचा एक लेडीज कॅब ड्रायव्हरसोबतचा अनुभव कसा होता. अस्सलाम वालेकुम. हम लोग नेहरू नगर से बैठे, कुर्ला नेहरू नगर और अहमदनगर के लिए. नमस्कार, गुड आफ्टरनून. आमची जर्नी आज सुरू झालेली आहे. कुर्ल्यावरून अहिल्यानगरपर्यंत आम्ही अहिल्यानगरला पोहोचलो. खूप फॅन्टॅस्टिक जर्नी झाली विद्याताई बरोबर. आम्हाला खूप चांगलं ड्रायव्हिंग झाली आणि खूप मस्त आम्हाला खूप चांगलं वाटलं ड्रायव्हिंगमध्ये. एवढी फर्स्ट क्लास ड्रायव्हिंग करून आम्हाला वाटलं पण नाही कुठे आम्ही बोलतात ना ट्रॅव्हलिंग अशी झाली की बोलता बोलता आमचा अहिल्यानगर आला, आम्हाला कळलं पण नाही. आता दुपारच्या जेवायच्याच टाइमला आम्ही पोहोचलो. फॅन्टॅस्टिक ड्रायव्हिंग झाली विद्याताईंची, आम्हाला खूप आवडला. स्वभाव पण आवडला. पुढे परत विद्याताईनाच आम्ही बोलू ड्रायव्हिंग साठी आणि आम्हीच जाणार त्यांच्या बरोबरच. आम्ही बोलवलं तर खूप छान बोलला. हेलो, अस्सलाम वालेकुम. अरे हम लोगों को इतना मजा आया विद्या के साथ. फर्स्ट टाइम हमने लेडीज ड्राइवर देखे. करेक्ट. हाँ, मेरे भांजे को भी मैंने बताया अरे बहुत मजा आई लेडीज के साथ. हम लोग तो बहुत घबरा रहे थे, लेडीज थे ना दोनों, कैसा जाने का और कैसा नहीं. तो कोई बात नहीं, तो हमने उनको देख के इतना खुश हो गए कि नेक्स्ट टाइम उनको ही वापस बुलाएंगे बॉम्बे के लिए जाने के लिए. थैंक यू. वो तो मेरे बेटी की जैसी लग रही है मुझे. बेटा बेटी की जैसी लग रही है. थैंक यू आंटी, थैंक यू सो मच. आपके साथ मुझे भी सफर करके बहुत अच्छा लगा. थैंक यू सो मच. त्यानंतर माझा पुढचा प्रवास होता राहुरी ते मुंबई एअरपोर्ट. पण मी नगरवरनं लगेच निघाले. संध्याकाळचं पिकअप होतं माझं आणि मला वेळ भरपूर असल्यामुळं म्हटलं चला लोकेशनवर जाऊन थांबूया. दादांनी माझी याआधी कॅब बुक केलेली नव्हती, पण त्यांचे जे मित्र होते, जे सर होते, त्यांनी माझी कॅब बुक केलेली होती आणि त्यांना आपली सर्विस खूप आवडलेली, त्यामुळं त्यांनी पण रेकमेंड करून माझी गाडी पुन्हा एकदा बुक केली. राहुरीच्या दिशेला जात असताना खूप सारा असा पाऊस लागलेला होता. हा हायवे नगर मनमाड हायवे आहे. खूप दिवसांपासून काम चालू आहे ह्या हायवेचं, पण फायनली ते काम झालं आहे आणि मी लोकेशनवर पण पोचले. आणि लोकेशनवर गेले तर दादांचे गोंडस बाळ आणि त्यांची आई अंगणात बसलेले होते. खूप छान असं लोकेशन होतं. खूप मोठी अशी विहीर होती आणि छान होतं वातावरण. एकदम पॉझिटिव्ह एनर्जी होती. मावशी म्हटलं थोड्या वेळ आराम करतो, जोपर्यंत त्यांचं आवरतं आहे तोपर्यंत. दादा ते बाहेर गेलेले होते, ते येऊस तर त्यांचं पॅकिंग वगैरे होऊस तर मी झोपले. त्यानंतर लगेच झोपेतून उठले. 2-3 तास मस्त अशी झोप झालेली होती. फ्रेश वगैरे होऊन लगेच आपल्याला आपली पुढची तयारी करायची होती. मी पण फ्रेश वगैरे झाले. ताईंनी लगेच जेवायला ताट वाढलं होतं. मावशी त्यांच्या नातवाला जेव घालत होत्या आणि मी पण माझं जेवण फिनिश करायला घेतलं होतं. पूर्ण जेवण म्हटलं तर पोटभर तर खाता येणार नाही, पण थोडंफार का होईना जेवण करूया. थोडंफार जेवण करून मग मला माझा पुढचा प्रवास सुरू करायचा होता. पण थोडंफार जेवण का, तर गाडी चालवताना झोप येऊ नये म्हणून थोडंसं जेवण केलं
आणि लगेच पुढच्या प्रवासाला सुरुवात करायची होती. त्याआधी ताईंनी कुंकू वगैरे लावलं, पाहुणचार खूप छान केला आणि यालाच म्हणतात माणुसकी. एक थर्ड पर्सनला आपण आपल्या घरी बोलवतो, त्याला बेडरूममध्ये झोपायची वगैरे सोय करतो, म्हणजे घरच्या पाहुण्यांसारखं फील होत होतं मला तिथं, की काहीतरी म्हणतात ना की तुमचे कुठेतरी चांगला बॉन्ड होणं गरजेचं असतो. दोघीही खूप प्राऊड करत होत्या की एवढ्या रात्रीचं जाता येत्या, हा व्यवसाय सोपा नाही आहे. मावशी पण खूप कौतुक करत होत्या आणि माणसं खरंच खूप माणुसकीचे होते. त्यामुळंच पॅसेंजर पिकअप करायला कितीही लांब जावं लागलं तरी मी पिकअप ड्रॉप सर्विस खूप आवर्जून आणि चांगले देते. म्हणजे नाही म्हणता येत नाही मला एखादी बुकिंग आल्यानंतर किंवा हो खूप लांब आहे तर मग एक्स्ट्रा पैसे द्या, असं तसं अजिबात नव्हतं माझं. इथून माझे 2 पिकअप होते, परत ऑन द वे अजून 2-3 पिकअप करायचे होते. त्यासाठी आम्ही परत सेकंड पिकअपला निघालो होतो. त्यानंतर अजून एक पिकअप होतं, ते पिकअप करून आम्हाला थेट सिन्नरमध्ये जायचं होतं. तिथं मला CNG वगैरे भरायचा होता. त्याआधी म्हटलं हे पिकअप करून आपण लगेचच हायवेला लागूया, कारण की सिंगल रूट आहे पूर्ण. त्यामुळं बऱ्यापैकी मला समृद्धी महामार्गाला आपल्याला लागूसपर्यंत हळूहळूच प्रवास करायचा होता. फायनली सेकंड पिकअपला आलो. तिथे पिकअप वगैरे केला आणि CNG भरण्यासाठी मी सिन्नरला आले. मध्ये शूट का नाही केला तर मध्ये म्हटलं रस्ते खूप खराब होते, तिथले कामही चालू होतं, त्यामुळे ते काही दाखवलं नाही. नारायण भाऊने गाडी माझी फुल केली आणि खूप छान असा त्यांनी आत्ता जस्ट उज्जैनला जाऊन आले, त्यांचा अनुभव ते सांगत होते. खूप छान वगैरे दर्शन झाले. त्यांच्यासोबत गप्पा वगैरे मारून मग मी निघाले होते समृद्धी महामार्गाला. पॅसेंजर पुन्हा गाडीत बसवले. मी CNG भरून येऊस्ता त्यांना मी समृद्धीजवळ एक हॉटेल होतं तिथे जेवायला ड्रॉप केलेलं आणि त्यानंतर तिथून आम्ही थेट आलो मुंबईमध्ये. कुठेही ट्रॉफिक लागली नाही जास्त, काही कुठेही प्रवासामध्ये जास्त ब्रेक वगैरे घेतला नाही मी आणि लगेचच त्यांना मला एअरपोर्टमध्ये ड्रॉप करून पुन्हा घरी निघायचं होतं. कारण की सकाळी 6:30 वाजल्यापासून म्हणजे 7 वाजल्यापासून पकडू शकता, अर्धा तास मला CNGला गेलेला. 7 वाजल्यापासून मी प्रवास सुरू होता माझा, तर तो प्रवास मी संध्याकाळी एक्झॅक्ट 2 वाजता माझा प्रवास थांबलेला होता. म्हणजे दोन्ही पिकअप ड्रॉपला मला पूर्ण 24 तासांपेक्षा कमी वेळ लागला आणि बऱ्यापैकी 2 वाजेपर्यंत मी त्यांना ड्रॉप केलेलं आणि माझा जे लास्ट ड्रॉप होता तो फायनली एअरपोर्टला जाऊन थांबला. ड्रॉप झालं, त्यांचं लगेज वगैरे सगळं काढून दिलं. त्यातलं त्यांचाही फीडबॅक व्हिडिओ घ्यायचा होता. सगळं लगेज वगैरे काढून झाल्यानंतर पुन्हा त्यांचा फीडबॅक म्हणजे कल्पनेपेक्षाही लवकर आम्ही एअरपोर्टला पोहोचलोय. थँक्यू आणि सुखरूप आणलंय तुम्ही. पिकअप ड्रॉप कुठून होता सर? पिकअप ड्रॉप राहुरीवरून होता. ड्रॉप मुंबई एअरपोर्टला आलो. थँक्यू सर. तुम्ही काय सांगाल? खूप कमी वेळात आणि ज्याला खरोखर वेळेवर यायचं त्यांनी तुमच्याच गाडीत यायला पाहिजे. थँक्यू. भयानक गाडी चालवता तुम्ही, एकदम सुपर आणि सुखरूप पोहोचवलं आम्हाला. थँक्यू सो मच सर. थँक्यू. हॅपी जर्नी तुम्हालाही. थँक्यू. त्यांनीही त्यांचा अनुभव खूप छान असा शेअर केला आणि माझा आजची जर्नी ही स्टॉप झालेली फायनल आणि मी निघाले होते माझ्या घरी म्हणजे मुलुंडला. घरी जाता जाता खूप उशीर होणार होता. खूप दमलेले होते, खूप थकलेले होते, पण प्रवास, काम आणि प्रेम स्वतःच्या कामावरचं हे संपूर्ण तुम्हाला तुमच्यातली एनर्जी टिकून ठेवते. चला भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.